शेतकऱ्यांना उपाशी ठेवणारे, महिलांचा अपमान करणारे आणि युवकांना बेरोजगार करणारे, 10 वर्षात देश लुटून कंगाल करणारे हुकुमशाह मोदी सरकार आपल्याला हाणून पाडायचे आणि संविधानावर चालणारे महाविकास आघाडीचे भारत सरकार आपल्याला निवडून आणायचे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही अशी ही लढाई आहे. समाजातील प्रत्येक घटकाला असमाधानी करणाऱ्या मोदी सरकारविरोधात देशातच असंतोषाची लाट निर्माण झाली आहे. या संधीचा फायदा घेऊन मोठ्या मताधिक्याने निवडून द्या अशी कळकळीची विनंती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. नवनीत राणांचा हिशोब चुकता करा असा आदेश त्यांनी उपस्थित सळसळत्या शिवसैनिकांना दिला. यावेळी उद्धव ठाकरे सभेला संबोधित करत होते. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, यशोमती ठाकूर, नितेश कराळे, माजी खासदार अनंत गुडे, सुनील देशमुख, शिवसेना नेत्या प्रीती बंड, सुधीर सूर्यवंशी, प्राध्यापक डॉक्टर हेमंत देशमुख, प्रदीप राऊत, सुनील खराटे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी आपल्या भाषणातून केलेली चूक दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याचे संकेत देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी सर्व ज्येष्ठ नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक हजारोच्या संख्येनं या सभेला उपस्थित होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती कोऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जनजागर मराठीसाठी प्रमोद घाटे, नेरपिंगळाई, मोर्शी.